पाहूया त्या विस्तृत बातम्या. चिनी बेदाण्यावर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनावर अन्न व औषध नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांनी दबाव आणून त्यांच्या नावाप्रमाणे काम करावं, अन्यथा झिरवळ यांच्या राजीनाम्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून देण्यात आला आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या चोरोची येथे अफगाणिस्तान मार्गे चीनचा बेदाणा आणून विक्री करण्याचा प्रकार द्राक्ष बागायतदार संघाकडून उघडकीस आणण्यात आला आहे. यावरून मंत्री नरहरी झिरवळ व अन्न औषध प्रशासनाच्या विभागावर गंभीर आरोप केले आहेत. चीनमधून निकृष्ट बेदाणा अफगाणिस्तान मार्गे महाराष्ट्रात आणून त्याची विक्री करणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी केला आहे. दुसरा भाग, आम्हाला हा बेदाणा गेल्या वेळी आम्ही मोठमोठी आंदोलनं केली, हा बेदाणा युतूया आंदोलनं केली. बेदाणा आम्ही एवढा तासगावमध्ये प्रचंड स्टोरेजमध्ये आम्ही रंगे हात पकडला, त्याचे व्हिडिओ आहेत, त्याच्या इनवॉइस आम्ही दिल्या कलेक्टर साहेबांना मोर्चा काढून. आणि गेल्या वेळेला ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेत विधान परिषदेत आपल्या स्थानिक आमदारांनी, मग त्यातले ज्येष्ठ आमदार आपले जयंतरावजी पाटील साहेब असतील, विश्वजित कदम असतील, रोहितदादा पाटील असतील, सुरेश धस बीडचे आमदार असतील, अतुलबाबा भोसले असतील आणि आमच्या ही बाबर साहेबांचे सुहास बाबर असतील आमदार, ह्या सांगली जिल्ह्यातले विशालदादा खासदार आपले, त्यांनीसुद्धा लोकसभेत तारांकित प्रश्न केला. ओमराजे निंबाळकरांनी तारांकित प्रश्न केला. पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील यांनी तारांकित प्रश्न केला. आणि ह्या बेदाण्याला त्यावेळेला तिथं ह्या सांगली जिल्ह्यात एवढा बेदाणा सापडला असताना गेल्या 6-7 महिन्यापूर्वी हाच बेदाणा ह्या फूड आणि ड्रग्जनं एकही सिंगल कारवाई केली नाही. उलट विधानसभेत जे आपल्याला जे ड्रग्ज फूड आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत नरहरी झिरवळ साहेब, त्यांनी असं सांगितलं की इकडं बेदाणा सापडला नाही. म्हणजे ही खोटं रिपोर्ट दिले जातात. आता माझा स्पष्ट असा आरोप आहे की अन्न व औषध प्रशासनानं पाठीशी घातल्यामुळं पुन्हा ह्यांचं धाडस वाढलं आणि असा निकृष्ट बेदाणा, आरोग्याला घातक असणारा बेदाणा आपल्या पुन्हा सांगली आणि ह्या भागातल्या मार्केटमध्ये आला. त्याच वेळेला जर ह्यांनी कारवाई जर केली असती, एखाद दुसरी केस केली असती, तर हा प्रकार पुन्हा घडला नसता, निकृष्ट दर्जाचा आरोग्याशी खेळ करणारा बेदाणा आला नसता. त्यामुळं आता ह्या जे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत नरहरी झिरवळ साहेब, त्यांच्या नावात नर आहे आणि हरी पण आहे. नर असतील तर त्यांनी ह्या बेदाण्यावर पूर्णपणे त्यांनी आदेश काढावा आणि कारवाई करावी. आणि हरी असतील देव तर त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहावं. त्यामुळे तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही राहा. तुम्ही आम्हाला सोप्यात घेऊ नका. तुम्ही गेल्या वेळेला खोटा रिपोर्ट आणि प्रशासनाला फसवलं आहे की बाबांनो तिथं सापडला नाही म्हणून. आम्हाला द्राक्ष बागायतदार बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही फसवलं आहे की सापडला नाही म्हणून. तर माझी विनंती आहे की सुनेत्राताई आपल्या पक्षाच्या प्रमुख आहेत. अजितदादांनी आम्हाला भरपूर बेदाणा द्राक्ष इंडस्ट्रीला पवारसाहेबांनी, स्वर्गीय अजितदादांनी फार मदत केल्या. येवन भरणे मामा असतील किंवा माजी कृषी मंत्री गेल्या वेळचे होते ते आपले कोकाटे साहेब असतील, ह्यांनीसुद्धा आम्हाला चांगली मदत केल्या, द्राक्ष संघाला असेल किंवा बेदाणा उत्पादकांना असेल. परंतु त्याच पक्षाचे हे झिरवळ साहेब ज्या दिंडोरी मतदारसंघातनं द्राक्षाच्या पट्ट्यातनं आमदार होतात आणि द्राक्षाच्या ह्या प्रश्नावर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जर ह्या बेदाण्याच्यावर जर लक्ष देत नसतील आणि जर तिने जर डोळेझाक केली ह्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालायची, तर आम्ही बागायतदार महाराष्ट्रातले सगळे तुमचा राजीनामा घेतल्याशिवाय सोडणार नाही. कारण तुम्ही त्या खात्याचे जबाबदार मंत्री आहे आणि तुम्ही द्राक्षाच्या पट्ट्यातनं आमदार होता, निवडून येता. त्यामुळं आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून झिरवळ साहेब तुमचा राजीनामा घेऊ. कारण तुम्ही ह्यांना आत्ताच घ्या. हिथं एकालाही पाठीशी घालायचं नाही. हिथं भरपूर अजून बेदाणा आहे. 200 टन बेदाणा माझ्याकडे माहिती आहे. 200 टन बेदाणा आत्ता ह्या घडीला ह्या सांगली जिल्ह्यात आहे. अजून कुठं सोलापूर जिल्ह्यात आहे का बघा, कुठल्या स्टोरेजला आहे. योग्य कारवाई झाली पाहिजे. आणि अन्न औषध प्रशासन जर ह्या बाबतीत जर पाठीमागं पडलं सांगलीचं, तर याद राखा तुम्हाला पण आम्ही सोडणार नाही. तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका कोणसुद्धा. तुम्हाला आंदोलनं आमची माहीत आहेत कशी असतील ती.
आणि जर इथं जर हा बेदाना कोणाला पाठीशी घालून जर का ह्या खात्यानं जर केलं तर झिरवळ साहेब तुमचा राजीनामा घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. ही गोष्ट मी सांगलीतनं बोलतोय. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतर संघाचा उपाध्यक्ष मी बोलतोय. तुमची मागणी करतोय राजीनाम्याची. पुन्हा जर ह्याला पाठीशी घातलं तर